कल्पना करा की तुम्हाला विश्वाच्या ऑपरेटिंग मॅन्युअलचा एक भाग सापडला आहे. एक असा मजकूर जो फक्त विश्व कसं चालतं हेच नाही, तर ते का अस्तित्वात आलं आणि त्याचा शेवट कसा होणार आहे हेही सांगतो. आज आपण अशाच एका धर्मशास्त्रीय स्रोताचा वेध घेणार आहोत आणि आपलं ध्येय आहे त्यातील एका मोठ्या कोड्याला सोडवणं. या स्रोतानुसार अस्तित्वाचा अंतिम हेतू तरी काय आहे? तर चला यावर एक सविस्तर चर्चा सुरू करूया. आज आपल्याकडे जो स्रोत आहे तो आपल्याला अस्तित्वाच्या पलीकडचे प्रश्न विचारायला लावतो. तो एका अशा अस्तित्वाची कल्पना मांडतो जे वेळ आणि जागेच्या म्हणजे स्पेस अँड टाईमच्या पूर्णपणे पलीकडचं आहे. आणि पलीकडचं या शब्दावर जोर देणं महत्वाचं आहे. स्रोत सुरूच होतो या कल्पनेने की देवाला कोणत्याही भौतिक मर्यादेत बांधता येत नाही. आपण म्हणतो स्वर्ग, पण स्रोत सांगतो की स्वर्ग आणि स्वर्गाचे स्वर्ग देखील त्याला सामावून घेऊ शकत नाहीत. म्हणजे मानवाने बनवलेली मंदिरं तर खूपच दूरची गोष्ट झाली. अगदी. म्हणजे आपण जे विशाल या शब्दाची कल्पना करतो, हा स्रोत त्या कल्पनेलाही आव्हान देतो. यशयामधलं एक उदाहरण तर थक्क करणार आहे. ते भांड्यातल्या पाण्याच्या थिंबासारखं. हो, त्यात म्हटलंय की देवासाठी संपूर्ण ब्रह्मांड आणि त्यातली सगळी राष्ट्र एखाद्या भांड्यातल्या पाण्याच्या थेंबासारखी आहेत किंवा तराजूवरच्या धुळीच्या कणासारखी. ही तुलनाच आपल्या आकलनाच्या पलीकडची आहे. आणि यालाच दुसऱ्या बाजूनी पाहिलं तर असं दिसतं की जर आपण इतके लहान असू तर आपण त्या अमर्याद अस्तित्वाला स्वतःच्या बुद्धीने कसं ओळखणार. बरोबर. म्हणूनच एका ठिकाणी म्हटलं आहे की देव स्वतःला लपवून ठेवणारा आहे. याचा अर्थ तो गूढ आहे असं नाही, तर त्याचा आवाका इतका मोठा आहे की तो स्वतः प्रकट झाल्याशिवाय आपण त्याला ओळखूच शकत नाही. म्हणजे आपलं ज्ञान त्याच्या प्रकट करण्यावर अवलंबून आहे. हो. आणि इथेच एक प्रचलित समजूत खोडून काढली जाते. अनेकदा असं मानलं जातं की देवाला माणसांकडून सेवा किंवा पूजेची गरज असते. हो, पण प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात स्पष्ट म्हटलं आहे की देवाला माणसाच्या हातांनी केलेल्या सेवेची गरज नाही, कारण त्याच्याकडे कशाचीही कमी नाही. खरं तर चित्र पूर्णपणे उलटं आहे. अगदी. आपण जीवन, श्वास, अन्न, पाणी या सगळ्यासाठी देवावर अवलंबून आहोत. हे अवलंबित्व किती संपूर्ण आहे याचं एक गंभीर चित्र योबच्या पुस्तकात दिसतं. तुम्ही त्या वचनाबद्दल बोलत आहात जिथे म्हटलंय की देवाने आपलं सामर्थ्य काढून घेतलं तर एका क्षणात सगळी सजीव सृष्टी नष्ट होईल आणि पुन्हा मातीत मिसळून जाईल. म्हणजे आपलं अस्तित्वच मुळात एका धाग्यावर टिकून आहे जो त्याच्या हातात आहे. म्हणजे आपलं असणं किंवा नसणं दोन्ही त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. आणि हा नसण्याचा मुद्दा मला खूपच विलक्षण वाटला. नास्तित्वाचा. हो, या स्रोतानुसार नास्तित्व किंवा नॉन एक्झिस्टन्स ही सुद्धा देवाच्याच अधिकारातली गोष्ट आहे. म्हणजे देव फक्त असलेल्या गोष्टींचाच नाही तर नसलेल्या गोष्टींचाही स्वामी आहे. ही कल्पनाच किती वेगळी आहे. हो, कारण आपण नेहमी अस्तित्वाचा विचार करतो, पण नास्तित्वातून काहीतरी निर्माण करण्याची शक्ती हे देवाच्या सामर्थ्याचं मूळ मानलं गेलं आहे. अस्तित्व आणि नास्तित्व ह्या दोन अवस्था नाहीत, तर देवाच्या नियंत्रणाखाली असलेल्या दोन बाजू आहेत. आणि गंमत म्हणजे या स्रोतानुसार संपूर्ण सृष्टीला टिकवून ठेवण्याची जबाबदारी देवाच्या दुसऱ्या व्यक्तीवर म्हणजेच पुत्रावर आहे. कलस्सेकर आणि इब्री लोकांस पत्र या दोन्ही ठिकाणी याचा उल्लेख आहे की तो पुत्रच सगळ्या गोष्टींना एकत्र धरून ठेवतो. म्हणजे त्याच्याशिवाय वेळ आणि जागेचं हे कापडच उसवून जाईल. बरोबर. आणि इथेच आपण त्या सर्वात मोठ्या रहस्यापाशी येतो ज्याचं उत्तर या स्रोतानुसार माणसाकडे नाही. जो पुत्र संपूर्ण विश्वाला, स्थलकालाला आधार देतो, तो स्वतः एक मर्यादित मानव म्हणून म्हणजे येशू म्हणून या स्थलकालात कसा काय प्रवेश करू शकतो. हा विरोधाभास समजायला खूपच अवघड आहे. फिलिपईकरामध्ये म्हटले की देवाच्या स्वरूपाचा असूनही त्यांनी स्वतःला रिकामं केलं आणि माणसाचं रूप घेतलं. अमर्याद अस्तित्व मर्यादित कसं होऊ शकतं? ही गुंतागुंत समजून घेण्यासाठी एक आधुनिक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एक अत्यंत क्लिष्ट आणि विशाल व्हिडिओ गेम बनवला आहे. तुम्ही त्या गेमचे निर्माते आहात, तुम्ही त्याच्या कोड आणि नियमांच्या पलीकडचे आहात. ठीक आहे. आता कल्पना करा की तुम्ही स्वतः त्या गेममधल्या एका सामान्य कॅरेक्टरच्या रूपात त्याच गेमच्या नियमांमध्ये अडकून प्रवेश करत आहात. हे जवळपास तसंच काहीसं आहे, पण अनंत पटीने अधिक गुंतागुंतीचं. म्हणजे जो स्थलकालाचा निर्माता आहे तो स्वतः त्यात कसा सामावला असेल. बरोबर. आणि मग पुढचा प्रश्न आणखीच मोठा आहे. अशा अमर्यादा अस्तित्वाला वधस्तंभावर खेळल्यावर नक्की काय वाटलं असेल? शारीरिक वेदना तर झाल्या असतील, पण त्या अनुभवाचं स्वरूप काय असेल? स्रोत स्पष्टपणे सांगतो की हे मानवी आकलनाच्या पलीकडचं आहे. आपण वेळेच्या मर्यादेत विचार करतो.
जो वेळेच्या बाहेर आहे त्याचा अनुभव आपण कसा समजू शकणार? हे एक असं रहस्य आहे जे मान्य करायला हा स्रोत आपल्याला सांगतो. आणि हाच अनुभवाचा आणि अस्तित्वाचा मुद्दा आपल्याला पुढच्या महत्वाचा प्रश्नाकडे घेऊन जातो. आपण देवाच्या अमर्याद स्वरूपाबद्दल बोललो, पण देवाच्या दृष्टिकोनातून जिवंत असण्याचा अर्थ तरी काय आहे? कारण स्रोतानुसार आपण ज्याला जीवन म्हणतो आणि देव ज्याला जीवन मानतो त्यात खूप मोठं अंतर आहे. हो, आणि हे अंतर समजून घेण्यासाठी लूकच्या पुस्तकातला एक प्रसंग खूप महत्वाचा आहे. तुम्ही सदुकी आणि येशू यांच्यातील त्या वादविवादाबद्दल बोलत आहात, बरोबर? त्या काळात सदुकी नावाचा एक गट होता, ज्यांची खासियत ही होती की ते पुनर्जन्म किंवा मृत्यूनंतरच्या जीवनावर अजिबात विश्वास ठेवत नव्हते. हो, आणि त्यांनी येशूला कोंडीत पकडण्यासाठी एक प्रश्न विचारला होता. त्यांनी एक काल्पनिक प्रश्न विचारला की एका स्त्रीचे 7 भाऊ एकामागोमाग एक पती होते, मग पुनरुत्थान झाल्यावर ती कोणाची पत्नी असेल? त्यांना वाटलं की या प्रश्नाने पुनरुत्थानाची कल्पनाच हास्यास्पद ठरेल. पण येशूचं उत्तर त्यांच्या अपेक्षेच्या पूर्णपणे विरुद्ध होतं. त्याने काय उत्तर दिलं? येशू म्हणाला, देव मृतांचा देव नाही तर जिवंतांचा देव आहे, कारण त्याच्यासाठी सर्वजण जिवंत आहेत. हे एक साधं वाक्य वाटतं. हो, पण या स्रोतानुसार याचे 2 खूप खोल अर्थ निघतात. अच्छा, पहिला अर्थ काय आहे? पहिला अर्थ असा की जोपर्यंत अंतिम न्याय होत नाही आणि एखाद्या आत्म्याला शिक्षा म्हणून दुसऱ्या मृत्यूद्वारे नास्तित्वात पाठवलं जात नाही, तोपर्यंत देवाच्या दृष्टिकोनातून सर्व आत्मे अस्तित्वात किंवा जिवंत आहेत. अब्राहम, इसाक आणि याकोब शतकांपूर्वी मरण पावले असले तरी त्यांचे आत्मे अंतिम निकालाची वाट पाहत आहेत. ते देवासाठी अजूनही अस्तित्वात आहेत. म्हणजे मृत्यू ही केवळ एक तात्पुरती अवस्था आहे, अंतिम शेवट नाही. पण दुसरा अर्थ त्याहूनही जास्त विचार करायला लावणारा आहे असं मला वाटतं. तो जास्त तात्विक आहे. दुसरा अर्थ असा आहे की फक्त तेच लोक देवासाठी खऱ्या अर्थाने जिवंत आहेत, जे त्याच्या इच्छेनुसार आणि आज्ञांनुसार जीवन जगतात. जे लोक पापाच्या मार्गावर आहेत ते जिवंत दिसत असले तरी देवाच्या दृष्टीने ते आधीच मृत आहेत. कारण त्यांचा अंतिम नाश निश्चित मानला जातो. हो, त्यांचा तो अग्नीच्या सरोवरातला दुसरा मृत्यू निश्चित आहे. म्हणजे या अर्थाने येशू त्या सदुक्यांना अप्रत्यक्षपणे सांगत होता की देव अब्राहमाचा देव आहे, कारण अब्राहम माझ्या इच्छेनुसार जगला म्हणून तो माझ्यासाठी जिवंत आहे. पण तुम्ही माझ्या इच्छेविरुद्ध जात असल्यामुळे तुम्ही जिवंत असूनही माझ्यासाठी मृत आहात. हे खूपच कठोर विधान आहे. हो, हे आध्यात्मिक जीवन आणि मृत्यूची संकल्पना आहे. आणि याच कल्पनेला जोडून मृतांची झोप ही संकल्पना येते. म्हणजे मृत्यूनंतर आत्मे लगेच स्वर्गात किंवा नरकात जात नाहीत, तर ते एका निष्क्रिय झोपेच्या अवस्थेत अंतिम न्यायाची वाट पाहतात. म्हणजेच पुनरुत्थानाची. बरोबर, पुनरुत्थानाची. आणि यामुळे आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि सर्वात संरचित भागाकडे येतो. या स्रोतामध्ये अंतिम घटनांचा एक स्पष्ट क्रम दिला आहे, जणू काही एखाद्या मोठ्या नाटकाचे अंक लिहिलेले आहेत. चला हे उलगडून पाहूया. हो, हा क्रम खूपच विशिष्ट आहे. याची सुरुवात होते पहिल्या पुनरुत्थानाने. की एका नाही, हे फक्त एका निवडक गटासाठी आहे. हे त्या हुतात्म्यांसाठी आणि संतांसाठी आहे ज्यांनी देवाच्या आज्ञांचं पालन करण्यासाठी आपला जीव दिला. ते उठून येशूसोबत 1000 वर्ष राज्य करतील, असं स्रोत सांगतो. पण फक्त याच गटाला आधी का उठवलं जातंय? यामागे काही विशेष कारण आहे का? याचं एक मोठं धर्मशास्त्रीय महत्त्व आहे. हे केवळ बक्षीस नाही. जेव्हा हे लोक ज्यांनी मरणापर्यंत देवाच्या आज्ञा पाळल्या ते पुनरुत्थित होतील, तेव्हा संपूर्ण विश्वासमोर हे सिद्ध होईल की देवाच्या आज्ञा पाळणं शक्य होतं. आणि त्या सत्य व न्याय्य आहे. अगदी. या घटनेनंतरच देवाच्या आज्ञा अंतिम न्यायाचा कायदेशीर आधार म्हणून स्थापित होतात. जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत इतरांचा अंतिम न्याय होऊ शकत नाही. थांबा, हे खूपच अनपेक्षित आहे. म्हणजे सामान्य धारणेनुसार चांगले लोक मृत्यूनंतर स्वर्गात जातात. पण हा स्रोत म्हणतोय की राजा दावीदसारखा महत्वाचा व्यक्तीसुद्धा अजून स्वर्गात पोचलेला नाही. प्रेषितांची कृत्य या पुस्तकात स्पष्ट म्हटले आहे की दावीद स्वर्गात गेला नाही. हे तर प्रचलित समजुतीला मोठा धक्का देणारा आहे. अगदी. हा स्रोत एका वेगळ्याच टाईमलाईनबद्दल बोलतो. त्यानुसार आत्तापर्यंत केवळ येशूच स्वर्गात गेला आहे. बाकी सगळे, अगदी दावीदसुद्धा, या पहिल्या किंवा दुसऱ्या पुनरुत्थानाची वाट पाहत झोपलेल्या अवस्थेत आहेत. अविश्वसनीय आहे. मग या 1000 वर्षानंतर काय होतं? त्या 1000 वर्षानंतर अंतिम टप्पा सुरू होतो. याला शुभ्र सिंहासनासमोरचा न्याय म्हणजे ग्रेट व्हाईट थ्रोन जजमेंट असं म्हटलं आहे. यावेळी उरलेल्या मृतांना म्हणजे इतिहासातील बाकी सर्व लोकांना उठवलं जाईल. म्हणजे सरसकट सगळ्यांना एकाच वेळी उठवलं जात नाही.
यात 2 टप्पे आहेत. पण या स्रोतानुसार असं वर्गीकरण करण्याची गरज का पडली असेल? चांगली आणि वाईट कामं केलेल्यांना वेगवेगळ्या वेळी न्याय देण्यामागे काही मोठा तर्क आहे का? तर्क असा दिसतो की पहिल्या गटाच्या पुनरुत्थानाने न्यायाचा आदर्श स्थापित होतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उठवलेल्या लोकांचे 2 गट होतात. योहानच्या पुस्तकानुसार ज्यांनी चांगले कामं केली आहेत त्यांना जीवनाचे पुनरुत्थान मिळेल. म्हणजे त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल. हो, आणि ज्यांनी वाईट कामे केली आहेत त्यांना न्यायाचे पुनरुत्थान मिळेल. न्यायाचे पुनरुत्थान म्हणजे त्यांना शिक्षा सुनावली जाईल आणि ती शिक्षा म्हणजे त्यांना अग्नीच्या सरोवरात टाकलं जाईल, ज्याला दुसरं मृत्यू म्हटलं आहे. दुसरा मृत्यू हा शब्द ऐकल्यावर अनेकांच्या मनात नरकातील अनंत यातनांचं चित्र उभं राहतं. पण गंमत म्हणजे हा स्रोत त्या कल्पनेला पूर्णपणे छेद देतो, नाही का? अगदी. हेच या मजकुराचं वैशिष्ट्य आहे. इथे दुसरा मृत्यू म्हणजे शिक्षा म्हणून अनंत काळ जिवंत राहून यातना भोगणं नाही, तर अस्तित्वाचा संपूर्ण अंत होणं, संपूर्ण विनाश. ज्याप्रमाणे देवाने त्यांना नास्तित्वातून अस्तित्वात आणले होते, त्याचप्रमाणे ते पुन्हा नास्तित्वात विलीन होतील. म्हणजे अस्तित्व आणि नास्तित्व या दोन्हीवर देवाचेच नियंत्रण आहे, ही कल्पना इथे पूर्ण होते. आणि ही कल्पना पूर्ण होताना एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं. जिथून सुरुवात झाली म्हणजे शून्यातून निर्मिती, तिथेच शेवट म्हणजे काही लोकांसाठी अस्तित्वाचं शून्यात विलीन होणं. हा एक संपूर्ण जीवनचक्राचा आराखडा आहे जो या स्रोतामध्ये मांडला आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय शिकलो? आपण देवाचे अमर्याद आणि अज्ञेय स्वरूप पाहिले. आपण पाहिलं की आपलं अस्तित्व किती नाजूक आणि पूर्णपणे देवावर अवलंबून आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवन, मृत्यू, पुनरुत्थान आणि अंतिम न्यायाबद्दल या स्रोतामध्ये दिलेली एक अत्यंत संरचित आणि अनेक प्रचलित समजुतींना छेद देणारी माहिती आपण समजून घेतली. हो, आणि हा स्रोत आपल्याला एका मूलभूत मुद्द्यावर आणून सोडतो. सृष्टीतील जीव तेवढेच जाणू शकतात जेवढे देव त्यांना प्रकट करतो. यातून एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. जर आपले वास्तव, अस्तित्व आणि अगदी नास्तित्वाबद्दलचं संपूर्ण आकलन एका अमर्याद अस्तित्वाने आपल्याला दिलेल्या मर्यादित माहितीवर अवलंबून असेल, तर ज्ञानाच्या खऱ्या स्वरूपाबद्दल आणि आपल्या विश्वाच्या वास्तविक सीमांबद्दल याचा काय अर्थ होतो?